ए चल उचल रे. पप्पा काय पागल झाले का? एवढा इटकर उठतात का मला? कार्ट्या 20 वर्षाचा झाला तू, अजून तुला एवढं विट उचलत नाही. जा तिकडे तुमच्या इटकेरा गिटकेरा. चाललो घर सोडून मी. काय गरज नाही मला. आता काय फायदा नाही आवाज देऊन, मी येणार नाही वापस. अरे रताळ्या, तुला थोडी आवाज देऊ लागलो मी. मला जोरा जोरात ढेकरे येत होते. राहायची तर सोय झाली एक नंबर. आता कामाची सोय बघावं लागेल. कोण राहणार आहे त्या सडक्या बापाच्या घरात? नुसतं रात्रंदिवस किटकिट किटकिट, लातान बुक्यान चापटान बेल्टन चपलान बुटान. काय काम भेटल यार? काहीतरी बघावं लागेल. असे ना कसं जमत? हा, इथं भेटल काहीतरी काम बहुतेक मला. ओके मला एकदम ओके. त्या बापाच्या का अरे बाबा येशील ना क्या? मला इकडे साईडला या जरा. मला लहान लेकराला कोण सोडते होय? घरी थांबायचं ना. लहान लेकर नाही हो मी. अरे लहानचीच ना तू, येशील ना जेसीबी खाली. लहान नाही हो मी, 20 वर्षाचा ढेमळा आहे. तुम्ही मला काम लावा काय असं तुमच्याजवळ? जाय बाबा, माझ्याकडे पहिलेच भरपूर माणसं येतं. तुला काय काम लावणार आहे? जा घरी, घर जाऊन दूध पी. जाय बे, मला पण तुझ्या कामाची गरज नाही काही. ना पडशील. मी पडेल काय होईल? तुला काय करायचं बे? फोकस फोडेल. जाय तिकडं. माझ्या कमी हाईट मुळे मला काम कुठंच भेटू शकत नाही. असं म्हणल्यावर कसं होईल माझं? मरून जाईल ना मी. जगल कसं? शेवटी पर्याय बापच आहे. बापाने आपल्याला जन्म दिलाय, बाप आहे तर सगळं आहे. अशा कार्ट्याले ना लहानपणीच असं जेर देऊन नाही तर गळा दाबून मारला असतं, पुरलं असतं. सगळं नारळाचे झाड वाढले पण पाणी टाकलं नाही. करावं कसं? 1 2 किती झाड वाढले आता? 500 झाड आणले होते मी. राहू दे, बापाला जाऊन माफी मागतो. शेवटी बाप तर बाप असते. आपसायले का? हे जुगाड लावलं म्हणून 1 नंबर काम झालं पा. डायरेक्ट नारळाच्या बुडापर्यंत पाणी जाते. फक्त हापसायचं काम. काय हो रे? हापसा पप्पा मीच आहे. लय ताण लागली हो. अरे रताळ्या, घर सोडून गेला आला का घुबडासारखं तोंड घेऊन इथं? पप्पा घर सोडून गेला होता ना, निघाला. काय गरज नाही तुझी? पप्पा जा तिकडं. पप्पा काय नाही तिकडे. पप्पा गलती झाली. पप्पा गलती.